ॲक्शनपटांचा राजा रोहित शेट्टी आणि त्याचे ॲक्शन पॅक सिनेमे म्हणजेच सुपरहिट समीकरण हे ठरलेले आहे. नानाविध गाड्यांचे स्टंट, हाणामारी, ड्रामा, ॲक्शन आणि जोडीला लव्ह स्टोरीची फोडणी असा पुरेपूर मसाला सिनेमा देणं व बॉक्स ऑफिसवर हिट करून दाखवणं हे रोहित शेट्टीलाच जमतं, यात कुठलाही वाद नाही. पण रोहित शेट्टी आता मराठी सिनेमा घेऊन रसिकांच्या भेटीला येतोय. स्कूल, कॉलेज आणि लाईफ हा चित्रपट 14 एप्रिल रोजी प्रदर्शित होणार आहे. या सिनेमाबद्दल चित्रपटातील कलाकारांसोबत बातचीत केली, पाहूया. रोहित शेट्टी यांचा बहुचर्चित चित्रपट स्कूल, कॉलेज आणि लाईफ हा चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार आहे आणि त्याच निमित्त खास बातचीत करण्यासाठी माझ्याबरोबर तिन्ही कलाकार आहेत. सर आहेत आपल्याबरोबर, जितेंद्र जोशी आहेत. आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत. नेमकं काय या चित्रपटातून मिळणार, कारण की टीजर तुम्ही पाहिलाच असेल. थोडक्यात त्यामध्ये एक प्रेमकथा दिसते, शाळा दिसते, बरंच काही दिसते. नेमकं यात काय काय ते आपण जाणून घेणार आहोत. तर स्कूल, कॉलेज आणि लाईफ म्हणजे आठवणींचा साठा, मेमरीज. आता आपण स्कूलचे दिवस जे असतात ते सगळ्यात आपले प्युअरेस्ट डेज असतात. इनोसेन्स असतं खूप. जसं आपण कॉलेजमध्ये येतो, आपले नवीन मित्र बनतात, आपण वेगवेगळ्या शाळेंचे लोक एकत्र येतात आणि तुमची मैत्री होते. आणि मग लाईफमध्ये आल्यावर सगळे वेगवेगळ्या डायरेक्शन्समध्ये गेलेले असतात आणि तिथे आल्यावर जाणवतं की काय दिवस होते ते. स्कूलचे दिवस, कॉलेजचे दिवस, मजेचे दिवस. पैसे नव्हते तर ट्रिपल सीट जाणार सगळे फ्रेंड्स, मग कसे तरी तिकिटाचे पैसे जमवणार, मग आईवडिलांसोबत ते त्यांच्या सायकलवर ट्रिपल सीट जाणं. मी तरी गेलं आहे असं. माझे आईवडील सायकलवर जायचे ऑफिसला असं. तर मी हे सगळं अनुभवलं आहे मी. आणि त्या सगळ्या मेमरीज जे आहेत ते आहे स्कूल, कॉलेज आणि लाईफ. आठवणींचा साठा, मी जसं बोललो तुम्हाला. तर त्यामुळे ते इनोसेन्स जे आहे त्या फिल्ममध्ये मी परत आणण्याचा प्रयत्न केला आहे की हा सिनेमा पाहिल्यावर कोणीतरी त्याच्या एका मित्राला किंवा मैत्रिणीला किंवा नातेवाईकाला, काही वर्षांपासून ते भेटले नसतील, बोलले नसतील, तर एक फोन करून विचारतील की तू कसा आहेस किंवा कशी आहेस तू. तुम्ही जसं सांगितलं की लहानपणी तुम्ही ट्रिपल सीट गेलेला आहात, तुम्ही ती मजा केलेली आहे, ते सर्व चित्रपटात तुम्ही दाखवण्याचा प्रयत्न केला. तसं लिखाणातून तुम्ही प्रयत्न केला, मांडलेला आहे. पण प्रेमाच्या बाबतीतलं तसं काही घडलेला किस्सा आहे का? नाही, प्रेम तर असं आहे की मी जर म्हणालो की मला कधी प्रेम झालंच नाही असं, तर म्हणजे ते खोटं असेल. पण आपल्याला सर्वांना प्रेम होतं. पहिल्यांदा एक असतंच, एक्सपिरियन्स असतो तो. आणि ते जे एक्सपिरियन्स असतो ना, तुमच्या आयुष्यात परत कधीच होणार नाही तो. मला ते नाव नाही घ्यायचं ॲक्च्युली. पण माझं असं होतं की मला जी मुलगी आवडायची, मला कधी हिंमतच नाही आली ती अशी बोलायची. सर्वात महत्त्वाची गोष्ट की शेख चाचा नाव आहे कॅरेक्टरचं, पण मी हे तुम्हाला लिहून देतो की ह्या फिल्ममधले सगळ्यात तरुण व्यक्ती जे आहेत ना, त्याचा रोल ह्यांनी प्ले केला आहे. 100% सांगतो मी, विथ कॉन्फिडन्स. तुझी यात भूमिका कशी आहे? व्हिडिओमध्ये तर पाहिलंच आहे, पण अनुभव कसा होता? शूटिंगच्या दरम्यानले किस्से कसे होते? काय काय नेमकं जाणवलं? काय सांग. मला विहाननं जेव्हा चित्रपट ऐकवला, मला खूप आवडला. मी म्हटलं काहीतरी भाबडेपणा आहे या चित्रपटात, काहीतरी प्रेम आहे, प्रेमाशी संबंधित आहे, काहीतरी त्याच्या आयुष्यातले अनुभव आणि त्याला तो काहीतरी सांगू पाहतोय प्रेमाविषयी, जीवनाविषयी आणि त्याच्या आनंदाविषयी, त्याच्या बालपणाविषयी, त्याच्या तरुणपणाविषयी. आणि ते सगळं रिलेट होणार होतं. म्हणजे ते आपल्याही आयुष्यात तो ज्या व्यक्तींची गोष्ट सांगत होता त्या व्यक्तींच्या ऐवजी आपल्या आयुष्यात पण अशा व्यक्ती कोणी ना कोणी येऊन गेलेले आहेत हे दिसत होतं. आणि मी याच्यात चाचाची भूमिका, म्हणजे तो एक चाचा आहे जो त्या एरियामध्ये राहणारा आणि त्याचं प्रचंड प्रेम आहे त्या छोट्या मुलावर. आणि त्या लहान मुलापासून ते हा मोठा होत जातो. तसे एक टप्पे आहेत. खरोखर सहाय्यक अभिनेत्याची भूमिका आहे. सहाय्यक आहे तो. आणि नुसता सहाय्यक म्हणजे तो एक असा नुसता सहाय्यक आहे का? तर नाही, तो त्याच्या आयुष्यावर काहीतरी इम्पॅक्ट असलेला माणूस आहे तो चाचा. तर त्याची भूमिका होती. तर मला काय, यानं जसं मला मार्ग दाखवला तसा मी गेलो आणि त्याने मला जे काही ब्रीफिंग केलं त्यानुसार काही गोष्टी इम्प्रोवाईज केल्या. काही गोष्टी काय असेल तो माणूस, मी स्वतः स्टायलिश नाही आहे अजिबात. म्हणजे मी जसा आहे तसं राहतो. माझी स्वतःची कुठलीही स्टाईल नाही आहे. काय वाटेल ते कपडे घालतो. हा म्हणलं तो स्टायलिश आहे, तसा हिरोसारखा आहे. माझ्या बाप जन्मात माझी कुणी असं गॉगल असं घातलं ना, असं बघतो वगैरे, असे कधी आपले शॉर्ट्सच नाही आहेत. एक तर विलन म्हणून घेतलं आहे आपल्याला किंवा काही ना काही भूमिका ज्या काही मिळाल्या, पण असं ते स्टायलिश असणं जे ना, ते माझ्या स्वभावाचा भाग नाही. ते त्याने मला सांगितल्यामुळे थोडंसं आणण्याचा प्रयत्न केला. पण त्या माणसाची मुख्य म्हणजे जे सूत्र आहे आयुष्याचं ते प्रेम आहे. लहान मुलांना हात लावू नका रे. लहान मुलं मस्त असतात, छान राहू दे लहान मुलांना, खेळू देत मुलांना, मजा करू देत मुलांना. असा तो दिलदार आणि कडक माणूस आहे. नाही, रोहित शेट्टीने जे काही सिनेमे केलेत त्यापेक्षा अत्यंत निराळा हा सिनेमा आहे. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे
हा सिनेमा यांनी ऐकवल्यानंतर त्यांनी कुठल्याही बाबतीत ढवळाढवळ केली नाही. त्यामुळे त्यांनी हा सिनेमा जो आहे विहान सूर्यवंशीचा सिनेमा आहे, तो रोहित शेट्टी यांनी प्रोड्यूस केला आहे. आणि एखाद्या नवख्या मुलाला म्हणजे पहिला सिनेमा करणाऱ्या मुलाला जे स्वातंत्र्य दिलं पाहिजे ते संपूर्ण स्वातंत्र्य त्याला देण्यात आलेलं आहे. प्रमुख भूमिका आहे तुझी यात. दिग्गज खूप अनुभवी मोठे असतात. कलाकारांसोबत काम करताना कसं वाटलं? एक्झॅक्टली माझ्यासाठी तर आहेतच जितेंद्र जोशी सर, कारण काय त्यांचं काम मी फार बघितलं आहे, खूप बघितलं आहे. माझं सिलेक्शन सो टू से झालं खूप ऑडिशन्स नंतर, आणि मी विहान सरांना असिस्ट पण केलेलं एक 4 वर्षापूर्वी, ऑडिशनच्या आधी, ह्या प्रोसेसच्या आधी. आणि ऑडिशनिंग प्रोसेस झाली, सिलेक्शन झालं, आणि त्यानंतर मला कळालं की रोहित शेट्टी सर ही फिल्म प्रोड्यूस करत आहे. आणि मग त्यानंतरचा अनुभव म्हणजे दर दिवस माझ्यासाठी नवीनच होता. दर दिवशी काहीतरी नवीनच व्हायचं माझ्याबरोबर, कारण काय ऑफकोर्स पहिली फिल्म होती. आणि आय थिंक माझे आज विहान सर मेंटर आहेत, बिग ब्रदर आहेत, आणि एक फॅमिली मेंबर झालेत. अँड ही इज बीन व्हेरी ग्रेसफुल. दोन्ही चित्रपट मी त्यांच्याबरोबर केलेत माझे. आणि मी हेच म्हणेन की एक ट्रीट आहे विहान सूर्यवंशींबरोबर काम करायला, आणि जितेंद्र जोशी सरांबरोबर काम करताना तर मी तर ऑफकोर्स खूप बघितलेलं त्यांचं काम तेव्हा. आणि तुम्ही जेव्हा बघाल ना ही फिल्म, तेव्हा शेख चाचा आणि निर्वाणचं जे रिलेशनशिप आहे ते सर्वात स्पेशल आहे. ऑफकोर्स ह्या चित्रपटात सगळे टप्पे घेतलेत आयुष्यातले, पण हा जो टप्पा आहे शेख चाचा दर टप्प्यात आहे निर्वाणबरोबर, आणि त्याचमुळे खूपच सुंदर एक्सपिरियन्स होता. तुम्हाला चित्रपटासाठी शुभेच्छा. आणि 14 एप्रिलला हा चित्रपट सगळ्यांनी जाऊन चित्रपटगृहात नक्की पाहायला विसरू नका. यांना तर मी शुभेच्छा दिल्या, तुमच्या वतीने दिलेल्या आहेत. फक्त तुम्ही भरघोस प्रतिसाद जो आहे तो या मराठी चित्रपटाला द्या. धनंजय दळवी, न्यूज 18 लोकमत, मुंबई.